आता बातम्या पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडे लक्ष। मुंबई महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार। वॉचडॉग संस्थेच्या तक्राराची कॅगकडून दखल। गेल्या 25 वर्षात महापालिकेत 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश। बीडीडी वासियांसाठी आनंद वार्ता। वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 कुटुंबांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार। टॉवरमधील मोठ्या घराची स्वप्नपूर्ती। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढली जाणार। अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अंबरनाथमध्ये भर दिवसा चाकून घुसकून महिलेची हत्या। आर्थिक वादातून हत्या झाल्याची माहिती तपासात समोर। वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करत आरोपीला अटक केली। खारघर तळोजा रस्त्यावर तरुणाला मारहाण। व्हिडिओ व्हायरल। मारहाण झालेल्या तरुणाचा ब्रेन हॅमरेजनं मृत्यू। खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जातानाच तरुणाचा मृत्यू। तरुणाच्या मृत्यूनंतर खारघर पोलिसांकडून तपास सुरू। पुण्याच्या गोखलेनगरमध्ये मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या एकाला बेदम मारहाण करत हत्या। चतुश्रुंगी पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल। 45 वर्षीय मृत व्यक्तीकडून आरोपीच्या मुलीशी लग्नासाठी विचारणा। पोलीस शिपायाकडून महिलेला लग्नाचा आमिष दाखवत फसवणूक। पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्याकडून शिपायाचे निलंबनाचे आदेश।